श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, सरकारच्या कल्याणकारी योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला देशात तसंच राज्यात सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागातून याविषयी बातम्या येत आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण राज्याच्या विविध भागात संकल्प यात्रेच्या माध्यमातून केली जाणारी कामं याची माहिती घेणार आहोत. तसंच लाभार्थींची मनोगतही जाणून घेणार आहोत. गेल्या 50 दिवसांमध्ये संकल्प यात्रेमध्ये 11 कोटी लोक सहभागी झाले. एका अर्थानं ही लोकांची, देशाची, विश्वासाची यात्रा बनली आहे. संकल्प यात्रेचा लाभ सामान्य जनतेला कसा होत आहे याविषयी आकाशवाणीच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधी, वार्ताहर यांनी दिलेली माहिती ऐकूया. रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये फिरत असलेले या यात्रेचे रथ नंतरच्या टप्प्यात राजापूर, गुहागर, दापोली, लांजा, देवरुख, चिपळूण, मंडणगड, खेड आणि रत्नागिरी या शहरांमध्येही आले. सर्व ठिकाणी नागरिकांनी यात्रेचं उत्साहात स्वागत करून विविध योजनांची माहिती घेतली, तसंच लाभार्थ्यांचे अनुभवही ऐकून घेतले. 31 डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातल्या 573 ग्रामपंचायती आणि शहरी भागातल्या 10 ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागात सुमारे 69,000 जणांची आरोग्य तपासणी तर सुमारे 62,000 जणांची क्षयरोग तपासणी करण्यात आली. 890 जणांनी उज्ज्वला गॅस योजनेसाठी नावनोंदणी केली तर सुमारे 78,000 जणांना आयुष्मान भारत कार्ड देण्यात आली. 2,000हून अधिक जणांनी 2 प्रकारच्या विमा योजनांमध्ये नोंदणी केली. महिला, मुलं, खेळाडू, स्थानिक कलाकार इत्यादी मिळून सुमारे 12,000 जणांना या यात्रेमध्ये गौरवण्यात आलं. 287 जणांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ देण्यात आला. 427 ठिकाणी मृदा आरोग्य कार्डचं तर 277 ठिकाणी ड्रोनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये 374 जणांनी आधार कार्ड कॅम्पला भेट दिली. 643 जणांनी आरोग्य तपासणी करून घेतली आणि सुमारे 7,500 जणांना आयुष्मान भारत कार्ड्स देण्यात आली. 249 जणांनी उज्ज्वला योजनेचा तर 494 जणांनी PM स्वनिधी कॅम्पचा लाभ घेतला. जिल्ह्यात सुमारे 1,300 जणांची माय भारत स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. एकंदरीत यात्रेला रत्नागिरीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. वृत्तविशेषसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी. सातारा. विकसित भारत संकल्प यात्रेस जिल्ह्याच्या विविध भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2 टप्पे आतापर्यंत यात्रेचे पूर्ण झाले आहेत. यात्रेचा आता 3रा टप्पा सुरू होणार असून त्यासाठीची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय बांधकाम अनुदान, हर घर उज्ज्वल योजना, आयुष्यमान भारत योजना, विश्वकर्मा योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजना आदी अनेक योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. माहिती देत असताना पात्र लाभार्थी निवडही यावेळी करण्यात येत आहे. यात्रेमुळे थेट योजनांचा लाभ मिळत असल्याने नागरिक समाधानी आहेत. सुमारे 300हून अधिक गावात आत्तापर्यंत यात्रा पोहोचली आहे. याद्वारे सुमारे 40,000 नागरिकांनी त्याचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण, सातारा. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा अहमदनगर जिल्ह्यासह शहरांमध्ये दाखल झाली आहे. ग्रामीण भागात ही यात्रा यशस्वी झाल्यानंतर आता शहरी भागात ही यात्रा जनजागृती करत आहे. ज्या ज्या ठिकाणी ही यात्रा जाते तिथे संबंधित अधिकारी योजनेचा लाभ देताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक काम झाले आहे. या योजनेचे जिल्ह्यात एकूण 31,65,125 लाभार्थी आहेत. त्यापैकी 42% म्हणजेच 13,23,484 कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. राज्यात जिल्हा या योजनेत अग्रेसर आहे. यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लाभार्थ्याची माहिती गोळा करून ऑनलाईन भरण्याचे काम करत आहेत. याचबरोबर या यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत आदी योजनांची माहिती लाभार्थ्यांना दिली जात आहे. आकाशवाणीसाठी मनोज सातपुते, अहमदनगर. लातूर शहरासह लातूर जिल्ह्यातल्या 784 ग्रामपंचायतीमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती या यात्रेच्या दरम्यान देण्यात आली, ज्यात लाभार्थ्यांचा सन्मान करणे आणि नवीन लाभार्थ्याची नोंदणी करण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या 11,51,000 लाभार्थ्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये 6,70,000 पुरुष तर 4,53,000 इतक्या महिला याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, आयुष्यमान भारत योजना,
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अशा विविध योजनांची माहिती या यात्रेच्या दरम्यान देण्यात आली। तसेच या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करणे तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथाही या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत। शशिकांत पाटील, आकाशवाणी, लातूर। विकसित भारत संकल्प यात्रा हिंगोली जिल्ह्यात 24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत पूर्ण क्षमतेने राबविली जात आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या मोहिमेवर विशेष लक्ष ठेवून सर्व विभागाला या कामात जबाबदाऱ्या दिल्या आहेत। परिणामी यात्रेला जनयात्रेचे स्वरूप आले आहे। जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतींमध्ये ही यात्रा पोहोचली आहे। 1,28,673 नागरिकांनी यात सहभाग घेतला आहे। केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, आमदार, खासदार, केंद्र व राज्यांचे अधिकारी अशा 64 अतिमहत्त्वाचे व्यक्ती या यात्रेत सहभागी झाले आहेत। यात्रेदरम्यान 765 लाभार्थ्यांनी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत लाभ घेतल्याचे अनुभव कथन केले आहेत। 80,304 नागरिकांनी या यात्रेमधून प्रेरणा घेऊन विविध शासकीय योजना घेतल्याबाबतचा संकल्प केला आहे। आरोग्य विभागाच्या स्टॉल्सवर 19,745 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यात 6,537 नवे क्षयरोग रुग्ण शोधले गेले, तर 7,397 सिकलसेल रुग्णांची ओळख पटविण्यात आली आहे। 5,026 नागरिकांनी सुरक्षा विमा योजनेचा लाभ दिला गेला आहे। 635 शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले आहे। 1,03,189 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डांचे वाटप करण्यात आले आहे। 184 गावांमध्ये हजारो शेतकऱ्यांना ड्रोन प्रात्यक्षिक दाखवून शेतात विकसित तंत्रज्ञान वापरण्याबाबत जनजागृती केली आहे। विकसित भारत संकल्प यात्रा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत जनजागृतीचे काम करत असून सर्वसामान्यांना मोठी लाभदायक ठरली आहे। वृत्तविशेषसाठी रमेश कदम, हिंगोली। धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे या चारही तालुक्यातील गावागावांमध्ये प्रचार व्हॅन दररोज पोहोचत आहेत। त्यांचे परिपूर्ण नियोजन यात्रेचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार हे करीत आहेत। सुमारे 3 लाख नागरिकांनी संकल्प यात्रेच्या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे। यात्रेच्या निमित्ताने गावागावात आरोग्य तपासणी होत आहे। नागरिकांचे सुरक्षा विमा काढण्यात येत आहे। संकल्प यात्रेच्या वेळी गावांमध्ये कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक आणि नैसर्गिक शेतीविषयी जनजागृती करण्यात येत आहे। शासकीय योजनांची जागरूकता करण्यासोबतच सिकलसेल तपासणी आणि आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती शिबिरही घेतली जात आहे। त्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। सोबतच पंतप्रधान उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान किसान समृद्धी योजना अशा विविध केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ गावागावातील गोरगरीब गरजू नागरिकांना दिला जात आहे। नागरिकांना हस्तपत्रकाचे आणि माहिती कॅलेंडरचे वाटपही करण्यात येत आहे। आकाशवाणीसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव। नंदुरबार जिल्ह्यातल्या 593 ग्रामपंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचे रथ पोहोचले असून या माध्यमातून जिल्ह्यातील तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत विकासाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याचं काम झालं आहे। राज्यातील यात्रेची सुरुवात 17 नोव्हेंबरपासून राज्यपाल यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नंदुरबारमधून करण्यात आली होती। जवळपास 40 दिवसात जिल्ह्यातील 593 ग्रामपंचायतींमध्ये हे विकसित संकल्प भारत यात्रेचे रथ पोहोचले असून यामध्ये कृषी, आरोग्य अशा विविध विभागांनी मार्गदर्शन शिबिरे देखील घेतल्याचे दिसून आले। या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक बांधवांना अनेक योजनांची माहिती होऊन लाभ झाल्याचे चित्र देखील त्यांच्या वाणीतून स्पष्ट दिसून आले आहे। आकाशवाणीसाठी नंदुरबारहून निलेश पवार। केंद्र शासनाची विकसित भारत संकल्प यात्रा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। नाशिक जिल्ह्यात 900हून अधिक गावांमध्ये ही यात्रा पोहोचली आहे। केंद्र शासनाच्या विविध योजना या माध्यमातून घरोघर पोहोचत असून आयुष्यमान भारत कार्ड, PM स्वनिधी अशा विविध योजनांचा लाभ घेताना या यात्रेच्या निमित्ताने आयोजित महाआरोग्य शिबिराचा लाभही नागरिक घेत आहेत। जिल्ह्यात 14,69,000 व्यक्तींना आयुष्यमान भारत कार्डाचे वाटप करण्यात आलं आहे। यानंतर नाशिक महापालिका तसंच मालेगाव महापालिका क्षेत्रात फेरीवाला किंवा तत्सम व्यावसायिकांना PM स्वनिधी योजनेचा सर्वाधिक प्रतिसाद लाभत आहे। मालेगाव महापालिकेच्या क्षेत्रात यंदाच्या आर्थिक वर्षात 503 घरकुलांना PM आवास योजनेअंतर्गत मंजुरी
मिळाली आहे. त्यातील 302 घरकुलांचं कामही पूर्ण झालं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेग देण्यात आला आहे. सोमवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यांच्या हस्ते पीएम स्वनिधी, विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना तसेच आयुष्यमान भारत कार्ड अशा विविध योजनांच्या लाभार्थींना पत्रांचं वाटप करण्यात आलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरात सुरू असलेल्या यात्रेतील लाभार्थींसमोर मनोगत व्यक्त केलं. ओझर येथेही त्याचं थेट प्रसारण करण्यात आलं. केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत. त्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी ही विकसित संकल्प भारत यात्रा अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. येत्या 26 जानेवारीपर्यंत आपल्या गावात म्हणजे घराजवळ ही यात्रा येणार असल्यानं त्याचा आवर्जून लाभ प्रत्येकानं घेतला पाहिजे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक. श्रोते हो, एकही पात्र लाभार्थी सरकारी योजनेपासून वंचित राहू नये हा संकल्प यात्रेचा उद्देश आहे. त्यासाठी जागृतीही केली जात आहे. सर्वांना विम्याचं सुरक्षा कवच मिळावं, जीवनज्योती विमा योजनेचा लाभ घेता यावा आणि दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी पीएम स्वनिधीतून काही व्यवसाय करावा या हेतूने विविध योजना तयार केल्या आहेत. संकल्प यात्रेमुळे ज्यांच्यापर्यंत या योजना पोहोचल्या, अर्थातच संकल्प यात्रेची फलनिष्पत्ती काय आहे हे समजण्यासाठी लाभार्थींचे मनोगत जाणून घेऊया. माझं नाव अनिता अनिल खानविलकर. माननीय पंतप्रधान योजनेअंतर्गत मी 10,000चं कर्ज घेतलं. मी पापड उद्योग सुरू केला. त्यातून माझं घर खर्च मी चालवते. मी सोनाली अमरदीप रसर. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या पतविक्रेता योजनातर्फे याच्या कर्ज घेतलं होतं 10,000चं. शिवणकाम विणकाम करते. त्याचा फायदा मला भरपूर झाला. नमस्कार, मी प्रवीण माधवराव वाघ. 1-2 महिन्यापूर्वी माझ्या भावाला किडनी स्टोनचा आजार झालेला. त्यावेळेस आर्थिक परिस्थिती थोडीशी हालाकीची असताना आम्हाला जनधन योजनेचं माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही आमच्या रेशन कार्ड होतंच कृषी रंगाचं. मग त्यावेळेस आम्ही आयुष्यमान भारत कार्ड आहे ते डाउनलोड करून काढून घेतला. त्याच्या आधारे आम्हाला 2 लाख रुपयाचा फायदा झाला. त्याप्रकारे माझं स्वतःचं आणि माझ्या पूर्ण परिवाराचं गोल्डन कार्ड काढून घेतलं. आता आम्ही 5 लाख रुपयाचं विमा कवच आम्हाला लाभल्यामुळे आम्ही आता अगदी सिक्युअर झालो आहे. श्रोते हो, संकल्प यात्रेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा आणि लोकांचे जीवनमान चांगलं व्हावं, सामान्य माणसाची क्षमता वाढावी हा हेतूही यात्रेमागं आहे. कारण सामान्य माणसाची क्षमताच देशाला पुढे नेणार आहे आणि 2047 पर्यंत भारताला विकसित बनवू शकणार आहे. आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले. लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर. निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि निवेदन नेहा कुलकर्णी.